ओके सगळ्यांना खूप शुभेच्छा. तर आजचं जे एक्झाम्पल आहे ते इंटिग्रेशन अंडर रूट मध्ये x मायनस 5 x मायनस 7 अशा टाइप मधलं एक्झाम्पल प्रत्येकाला सोडवता यायला पाहिजे. एकदम सोपा फॉर्मॅट आहे. सहजपणे तुम्हाला जसं आपण काल सोडवलं एक्झाम्पल त्या टाइप दोनच टाइप आहे त्यामध्ये. एक अंडर रूटचा आहे आणि एकाला आपण बघितलेला डिनॉमिनेटर जो आहे त्याचा फॉर्म्युला काय होता, न्यूमरेटर इक्वल टू ए इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर प्लस बी. तो सेम फॉर्मॅट आहे. फक्त इथं अंडर रूट डिनॉमिनेटरला येतं. म्हणजे कसं आता त्या टाइपमध्ये एक्झाम्पल आहे काही दोन्ही पण अंडर रूट दिसते. काय करावं लागेल मी तुम्हाला ह्याच्या आधी पण सांगितलं बऱ्यापैकी. अंडर रूट जर आलं किंवा रूट आलं म्हणलं की रॅशनलायझेशन आलं हे लक्षात ठेवायचं. 11 पासून सांगतो तुम्हाला. म्हणजे रूट आलं म्हणलं की बऱ्यापैकी त्या ठिकाणी काय असतं, रॅशनलायझेशन असतं. रॅशनलायझेशन आपण कधी डिनॉमिनेटरच करतो कधी न्यूमरेटरच करतो. रॅशनलायझेशन कसं असतं, आपली जी एक्झाम्पल सोडण्यासाठी त्या सोयीमध्ये आपल्या सोयीमध्ये आणण्यासाठी रॅशनलायझेशन करून आपण त्या फॉर्मॅटमध्ये एक्झाम्पल आणतो. आता हे इथं लगे आपण काही इंटिग्रेशनचा फॉर्म्युला वापरला. रॅशनलायझेशन हा नवीनला कन्सेप्ट आहे. तो कन्सेप्ट पहिल्यांदा लावायला आपल्या ओरिजिनल इंटिग्रेशनचं फक्त फॉर्म्युला अप्लाय करत मारायला. दुसरे काही इंटिग्रेशन म्हणजे काही अवघड विषय नाही. नवीन मधला कन्सेप्ट आहे आपण करणार आहे. इथं 12 जर तुम्ही आता नवीन होतं बेसिक आपण पाहिजे तर काय करणार तुम्ही तिथे एक्झाम्पल घेऊन काय दिले आपल्याला एक्झाम्पल दिले. इंटिग्रेशन दिलेलं आहे. अंडर रूट मध्ये काय दिले तुम्हाला x मायनस 5 डिनॉमिनेटरला काय दिले x मायनस 7. आता आपण थोडंसं काय करू, आपला फॉर्मॅट काय इंटिग्रेशनचा फॉर्मॅट आहे. वरती काय तर px प्लस q पाहिजे आणि डिनॉमिनेटरला काय पाहिजे ax स्क्वेअर प्लस bx प्लस c क्वाड्रॅटिक इक्वेशन यायला पाहिजे. असा फॉर्मॅट आहे. तर त्या फॉर्मॅट मध्ये येण्यासाठी आपण काय करूया, वरती थोडीशी ऍडजस्टमेंट लक्षात ठेवायची किंवा इथे सरळ बसलेली सोडायची काय असेल. इथं वरती आपण x मायनस 5 ला काय करू मल्टिप्लाय करू आणि x मायनस 5 ला काय करू डिवाइड करू. का केलं हे पुढच्या स्टेपला करू. असं का केलं. आता काय होतं असं केल्यानंतर ह्या दोन्हीचा गुणाकार चांगला मोठा काय येतो गुणाकार तोच कंस 2 वेळा फुल करले तोच कंस 2 वेळा. तर काय होतं सोपं सांगायचं. हा एकच कंस समजा माझ्याकडे x आणि x आहे 2 वेळा हे उत्तर काय येतं एकदम सोपं आहे. पण तुम्हाला याचा अवघड इंटिग्रेशनचा विषय नाही नवीनचा विषय. तर ह्याने काय केलं x मायनस 5 x मायनस 5 एकामेकाला गुणले काय होतं त्याचा स्क्वेअर होतं. म्हणजे काय होईल इथं एकदम सोप्या पद्धतीमध्ये बघा x मायनस 5 चा स्क्वेअर. ज्याला काही कळत नाही त्याला सुद्धा कळणार एवढ्या पद्धतीने तुम्हाला सांगतो मी. काय केलंय आपण फक्त x मायनस 5 हा असतो x मायनस 5 ला गुणलं आणि भागलं. आता ह्या दोन्हीचा गुणाकार केला काय केला स्क्वेअर आला. स्क्वेअर आला. आता हे खाली गुणाकार तुम्ही 10वी पासून करता आलाय. ही फॉर्म्युला तुम्ही किती वेळा तर वापरायला आहे. आता हे बाजूला गुणाकार करून ती इथे लिहू. इथं ह्याचा गुणाकार करत बसलं नसते. इथं तुम्ही डायरेक्ट लिहू शकता किंवा जर एखाद्या वाटलं हे गुणाकार लिहायचं सोडवून त्याला पण स्टेप वाढवा. काय करू आपण बाजूला फक्त करतोय x मायनस 7 आहे बरोबर का आणि ह्या नंबर आपलं x मायनस 5 आहे. तरी ही तुमचं जरी 10वी मध्ये तर आपल्याला आवश्यक आहे. आता काय करतो आपण त्याने याला गुणतो पहिल्या कंसाला दुसऱ्या कंसाला गुणायचं म्हणजे x इंटू दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय x मायनस 5 इथलं मायनस 7 आहे. परत दुसऱ्या कंसाला कशाला गुणायचं x मायनस. आता हे सोडवून घ्या. काय सोडवलं x x काय होईल काय येईल x स्क्वेअर झाला मायनस 5x झाला. वडा तुम्हाला येत नाही तुम्ही आधी शिकलेला आहे. परत मायनस 7 आतमध्ये गुणा मायनस 7 मायनस 7x मायनस मायनस प्लस 7 5 35 इथं अधिक 35 झालं. कुठलं 35 झालं अधिक वजा अधिक झालं. आता हे दोन्ही सुटते आलं x x तर मग काय होईल वजा 5 आहे वजा 7 आहे काय झालंय हा x स्क्वेअर मायनस 7 आणि 5 12 वजा 12x अधिक 35. म्हणजे आपण डायरेक्ट त्याचं उत्तर एवढंच काय लिहू शकतो एवढं कुठं इथे खाली. म्हणजे इथे काय आलं सांगा बरं काय आले x स्क्वेअर मायनस 12x प्लस 35. आता एक कालच्या फॉर्मॅटमध्ये यायला लागलं आपल्या कालचं खाली क्वाड्रॅटिक इक्वेशन तर आलं कारण x स्क्वेअर प्लस bx प्लस s पॉझिटिव्ह कलेक्ट केलं. आता आपण काय करूया सेपरेट जर रूट लावलं वरचं वर खालचं खाली हे आपल्याला फॉर्म्युला जुना पहिल्यापासून बघतोय आपण जुन्या काळापासून आहे ना. हे फॉर्म्युला या अपॉन बी काय असतं उत्तर सांगा बरं काय असतं रूट ए वर सेपरेट रूट बी खाली सेपरेट. किती सोपं आहे. तसंच करा बरं येते याला एवढा ए म्हणाला बी म्हणा काय होईल सांगा बरं. वरती काय होईल x मायनस 5 चा असा स्क्वेअर होईल आणि डिवाइडेड बाय काय होईल इकडे ह्याला सुद्धा सेपरेट काय होईल रूट ए x स्क्वेअर मायनस 12x प्लस 35. तर dx कधीच विसरायचं नाही. dx विसरला की एक मार्क तुमचा जातो लक्षात घ्या.
तर शिकी तुम्हाला इथपर्यंत कळलं, इथपर्यंत काहीच केलं नाही, फक्त ऍडजस्टमेंट करतो. तिथे इंटिग्रेशनचा संबंधच नाही, तर ते इंटिग्रेशन शेवटपर्यंत फॉर्म्युला केलं, फक्त ऍडजस्टमेंट आहे. तर आता ही स्क्वेअर आहे, ही रूट आहे, एकामेकाला पहिल्यापासून आपण ते काय करतो आलोय, कॅन्सल करतो आलोय. जर येत असं असेल, एचा स्क्वेअर असेल तर काय होते, स्क्वेअर आणि रूट काय होते एकामेकाला कॅन्सल होऊन जातं, बरोबर आहे का? याचं उत्तर काय येतं, ए येतं. तसं ही वरचं रूट आणि के एकामेकाला कॅन्सल करतात. म्हणजे काय आलं सांगा बरं, वर x-5 आलं, वर म्हणजे न्यूमरेटरला, डिनोमिनेटरला काय आलं, ते काय कॅन्सल म्हणजे होत नाही. मग ते काय करायचं, हाय असं लिहून टाकायचं. काय आलं म्हणजे x² - स्क्वेअर x प्लस 35 इथं असं. ओके, हे dx. आता हे तुमचं इंटिग्रेशन आलं. अशा फॉर्मॅटमध्ये आलं की आपल्याला काय आहे त्याचा फॉर्म्युला. दोन फॉर्म्युला बघितला आपण का, px + q डिवाइडेड बाय x² + bx + c. dx चा काय फॉर्म्युला, इंटिग्रेशन कशा फॉर्म्युलामध्ये असतं बघा. आता ह्याचा फॉर्म्युला आपल्याला काय करायचं, त्याचं आपण बघितलं न्यूमरेटर ए आणि बी ची व्हॅल्यू कशा काढायच्या. काल मी तुम्हाला ते फॉर्म्युला लिहून दाखवतो. आता अशा फॉर्मॅटमध्ये जर एक्झाम्पल आलं तर कसं सोडवतो बघा. समजा अशा फॉर्मॅटमध्ये आपल्या एक्झाम्पल, त्याचा फॉर्मॅट आहे काय, px + q डिवाइडेड बाय, हे फॉर्मॅट आहे. एक्स चा पेज नंबर आहे, किती पेज नंबर आहे, 124 वरती आहे. किती येते, ax² + bx + c. अशी एक्झाम्पल कशी सोडवावी, अशा टाइप मधले एक्झाम्पल कशी सोडवावी त्यासाठी फॉर्म्युला आल्या त्या टाइप मध्ये बघायचं. आता इथे x आहे, इथे जर मला p ची व्हॅल्यू कुठे येतं, x चं कोएफिशियंट काय p आहे, तसे x चं कोएफिशियंट काय नाही म्हणजे काय, p ची व्हॅल्यू 1 आहे, काय नाही म्हणजे q ची व्हॅल्यू कुठे येतं, q ची व्हॅल्यू -5 आहे. म्हणजे px + q वर झाला, खाली काय x² + bx + क्वाड्रॅटिक इक्वेशन खाली आला अंडर रूट मध्ये आला, असा फॉर्मॅट आहे. म्हणजे अशा फॉर्मॅट मध्ये एक्झाम्पल जर आलं तर हिचं उत्तर कसं सोडवायचं असतं, तर हिचं उत्तर कसं काढायचं बघा. आता हिचं एक सोल्युशन म्हणजे आपण काय करतो, ए आणि बी ची व्हॅल्यू पडण्याचा काढतो. ए आणि बी ची व्हॅल्यू काढण्यासाठी काय करतो आपण, न्यूमरेटर घेतो पडण्याचा. काय करतो, न्यूमरेटर px + q = काय करतो आपण, a * डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनोमिनेटर. काय डिनोमिनेटर, ax² + bx + c + b. आपण पहिल्यांदा काय करतो, हे सोडवून घेतो. एवढं हे सोडवले तुम्हाला ह्याच्यावर काय मिळते, a ची एक व्हॅल्यू मिळते आणि तुम्हाला b ची एक व्हॅल्यू मिळते. आता हे a ची आणि b ची व्हॅल्यू आपण सोडवून काढायचं, त्याच्यासाठी इथे px + q घ्यायचं, डिनोमिनेटर घ्यायचं, सेम त्या फॉर्मॅटमध्ये काढणार आहे. पण आता हे झाल्यानंतर ह्याचं परत इंटिग्रेशन घ्यायचं आपल्याला. त्याचं उत्तर कसं येतं, मग त्यासाठी एक फॉर्म्युला असतो इंटिग्रेशन. काय लिहितो आपण इथं इंटिग्रेशन मध्ये, काय a त्याचा फॉर्मॅट आहे आपण, a डेरिव्हेटिव्ह ऑफ ax² + bx + c + b डिवाइडेड बाय काय असणार आहे, डिवाइडेड बाय अंडर रूट मध्ये काय असेल ते ax² + bx + c इथे dx. आता काय करते, b सेपरेटली इकडे इंटिग्रेशन सेपरेट लावतील, तो भाग वेगळा. ओके, तर ही असा फॉर्मॅट आहे. तर आता काय करायचं आपल्याला, ह्या फॉर्मॅट मध्ये हे आपण सोडवायचं. पहिल्यांदा आपण काय करून घेऊ, आता पहिल्यांदा काय करायचं, व्हॅल्यू कशी काढायची, कशी व्हॅल्यू काढायची, ए आणि बी आपल्याला कॉन्स्टंट पाहिजे, त्याची व्हॅल्यू आपण आता इथं काढून घेऊ. एकदम शांतपणे तुम्हाला सांगतोय, व्यवस्थितपणे समजून घ्या. आता आपण काय करायचं, लेट किंवा कन्सिडर म्हणायचं. काय करायचं, न्यूमरेटर काय याचा, अंशस्थान काय याचं, x - 5 बरोबर काय असतं, कॅपिटल A आपला फॉर्म्युला, कॅपिटल A कशा डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनोमिनेटर, डिनोमिनेटर मधला अंडर रूट डेरिव्हेटिव्ह कशाचं, काय x² - 12x + 35 प्लस काय b. आता हे सोडवलं की तुम्हाला काय मिळतं, त्याचं a आणि b ची व्हॅल्यू मिळते. आता कसं सोडवायचे, x - 5 आहे असं, ही एक कॉन्स्टंट आहे असं. आता एवढ्या डेरिव्हेटिव्ह मला तुम्ही तोंडी सांगू शकता, एवढ्या डेरिव्हेटिव्ह काय येतं, त्याचं काय x² चं, त्याला कॉन्स्ट टाकून घ्या, 2x आलं, डेरिव्हेटिव्ह काय -12 कॉन्स्टंटचं काय 0 नाही, डेरिव्हेटिव्हचा भाग डेरिव्हेटिव्ह झालेला आहे, तर प्लस इथं b झालं. आता अजून काय पुढे काय करू शकतो आपण, हे न सांग सुद्धा येतं, ये ना बोलू शकतो आपण, तेवढंच करू शकतो, दुसरं काय करू शकत नाही. मग काय x - 5 ये ना मध्ये गुणून घ्या, 2ax - 12a + b. आता यामध्ये काय करायचं, व्हेरिएबल जरा वेगळं करून घ्यायचं. व्हेरिएबल जे दिसते दोन्ही बाजूला, आता इथे एक व्हेरिएबल दिसतोय आणि ते एक व्हेरिएबल म्हणजे चल असण्यासाठी x दिसते, ते काय करायचं, इक्वेट करून घ्यायचं, कम्पेअरिंग करायचं, कम्पेअरिंग दोन्ही बाजू. आता काय आपल्याकडे x दिसतंय, x बरोबर काय घ्यायचं, 2ax घ्यायचं.
एक्स ला एक्स काय झाला कॅन्सल. इथं गेला म्हणजे 0 नाही 1 राहते. काय नसतं म्हणजे काय असते 1. इथं 1 असते असं घ्या म्हणजे 1 इक्वल टू काय आला 2a. मग तुम्हाला a ची व्हॅल्यू किती मिळाली याच्यावरून a इक्वल टू किती मिळाला 1/2 मिळाला. इथे किती मिळाला इकडे वस्तू पण दिसत इकडे पण जाऊ तुम्ही पलीकडे दिसत नाही इथं पण जाऊ शकतो. मग काय येते बघा तुम्हाला 2a इक्वल टू 1 मिळाला. a ची व्हॅल्यू 1/2 मिळाली. आता तुम्हाला a ची व्हॅल्यू मिळाली. सेम त्याची b ची व्हॅल्यू काढू शकता तुम्ही. सेम त्याची b ची व्हॅल्यू काय करायचं तुम्ही पहिल्यांदा व्हेरिएबल काय केलं कम्पेअरिंग करून घेतली. तसं कॉन्स्टंट राहिलेलं तुम्ही काय करायचं कम्पेअर करून घ्या. काय राहिलेलं इथं -5 राहिले आणि इकडे काय राहिले हे -12 a प्लस b राहिले. जे राहिले ते इक्वल करून घ्यायचे. ह्याच्यात तुम्हाला एन बी ची व्हॅल्यू मिळते. आता हे सोडून घ्या काय होईल काय आता एच व्हॅल्यू आपल्याला ऑलरेडी काढलेली आहे. ही एच व्हॅल्यू काय करून पुट करून टाकू. बट काय दिले आपल्याला a इक्वल टू काय 1/2 यामध्ये पुट करा म्हणजे -5 बरोबर काय येईल हा -12 इथं 1/2 प्लस b. आता हे सोडवून घ्या जरा. सोडवले काय होईल हा इथं -5 तर काय असं राहील म्हणजे काय बे हा बेसिकली 12 इथं -6 आलं प्लस b आलं. आपल्याला व्हॅल्यू काढायची कशाची b ची. या 6 ला इकडे पाठवलं काय होईल प्लस होईल. मग काय झालं 6 - 5 इक्वल टू b आला म्हणजे b ची व्हॅल्यू किती आली 1. तुम्हाला मग काय मिळालं या ठिकाणी a ची एक व्हॅल्यू मिळाली आणि b ची एक व्हॅल्यू मिळाली. a ची आणि b ची व्हॅल्यू काढली. ओके a ची आणि b ची व्हॅल्यू काढली. आता a ची आणि b ची व्हॅल्यू ठेवायची कुठं कुठं करायला लागेल ना. तिथपर्यंत काय अडचण आहे एक्झाम्पल मध्ये इथपर्यंत काय अडचण आहे नाही लक्षात घ्या. मग आता ही a ची आणि b ची व्हॅल्यू मिळाली हे आपलं फॉर्मॅट आहे ओरिजिनल फॉर्मॅट. हे एक्झाम्पल पण तुमच्या बुक मध्ये दिलेले आहे ऑलरेडी काय अडचण नाही इथपर्यंत. ओके तिथपर्यंत काही शंका नाही. तिथपर्यंत काही शंका नसावी तुम्हाला. फक्त काय केले परत लक्ष द्यायचं लक्ष द्यायचं काय केले बघा एक्स मायनस पुढून टाकणार आता सगळ्या लक्ष तिकडे व्यवस्थित. शंका असेल तर विचारा. x - 5 डिवाइडेड बाय x - 7 थोडीशी ऍडजस्टमेंट केली. x - 5 ने काय केलं न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर काय केलंय गुणलेला आहे. तर गुणले काय होतं हा कंस 2 वेळा आला. हा कंस 2 वेळा आला. 2 वेळा आला म्हणजे त्याचा वर्ग झाला. हा रूट सेपरेट लावलेला वरचं वरून केले खालचं रूट गेलं म्हणजे स्क्वेअर लावून काय झाला निघून गेला. राहिलं काय मग x - 5 खाली अंडर रूट. हा काय इंटिग्रेशनचा फॉर्म्युला दुसरा फॉर्म्युला. हा काय इंटिग्रेशन मध्ये दुसरा फॉर्म्युला. ओके दुसरा फॉर्म्युला. आता हे तुम्ही खोडून टाकतो तुम्हाला त्याच्यापुरतं a ची b ची व्हॅल्यू निघाली. तुम्ही 124 पेज नंबरवरती बघू शकता फॉर्म्युला काय आहे. ओके तिथपर्यंत ठीक आहे काय अडचण नसावी. आता व्यवस्थित लक्ष द्या. फक्त ते अप्लाय केलं फॉर्म्युला की मला आन्सर मिळून जाईल. आता तुम्हाला a ची आणि b ची व्हॅल्यू मिळाल्या की डायरेक्ट आपल्याला इंटिग्रेशनचा फॉर्म्युला आहे काय इंटिग्रेशन बोला a इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कशा डेरिव्हेटिव्ह डिनोमिनेटर काय आपला x स्क्वेअर डिनोमिनेटर मधला अंडर रूट डेरिव्हेटिव्ह आहे क्वाड्रॅटिक इक्वेशनचं. इथे अंडर रूट काय असतं बघा फक्त क्वाड्रॅटिक मध्ये x स्क्वेअर प्लस bx प्लस c काय होते -12x प्लस 35 प्लस काय b. काय ठिकाणी पुस्तकामध्ये इंटिग्रेशन b सेपरेट केलेलं आहे तसं पण चालतंय. डिवाइडेड बाय काय खाली काय a स्क्वेअर प्लस bx प्लस 5 असं होतं. तर इथे काय आलं फक्त अंडर रूट नवीन आलेलं म्हणजे काय येतं x स्क्वेअर मायनस 12x प्लस 35 संपला विषय. एवढंच यामध्ये नवीन आहे. एवढाच आपण फॉर्मॅट या तीनच गोष्टी आपण काय करू शकतो. बाकी सगळे ऍडजस्टमेंट केला तर काय करायचं हे काय ओरिजिनल फॉर्मॅट आहे म्हणजे दिलेले एक्झाम्पल ह्या फॉर्मॅट मध्ये टाकलं की उत्तर येतं. आता आपण काय करू शकतो इथं आपल्याकडे a ची आणि b ची व्हॅल्यू आहे ती काढलेली आहे. तिथं पुट करा म्हणजे काय होईल बरोबर a ची व्हॅल्यू काय आपल्याकडे 1/2 इथं 1/2 लिहून घ्यायचे. डेरिव्हेटिव्ह मध्ये डायरेक्ट काढून लिहू शकतो. डेरिव्हेटिव्ह काय सांगा बरं डेरिव्हेटिव्ह सांगायचं मला कोण सांगते डेरिव्हेटिव्ह सांगा डेरिव्हेटिव्ह सांगायचं x स्क्वेअर मायनस 12x प्लस 35 x रेश टू n चा खालचा फॉर्म्युला लिहिला आहे का पण खालचा लिहिला का तो नाही लिहिलं पण ती दररोज केलं तर कळत नाही लक्षात घ्या. कोण सांगता डेरिव्हेटिव्ह थांब कुठे सांग बरं तू त्याचं डेरिव्हेटिव्ह सांग त्याचं डेरिव्हेटिव्ह हा 2x मायनस 12 ओके येते तुला काय येत नाही असं म्हणतो. आता परत पुढं b ची व्हॅल्यू सांग बरं तू गाडेकर b ची व्हॅल्यू सांग. ओके काय 1 हे अरे सगळ्यांना आपलं समजून जायचं सगळ्यांना समजून जायचं. तर आता पुढं आता हे अंडर जे आहे
काहीच माहित नसतं. सुरुवात पाहिजे. माणूस डायरेक्ट सामान्य किंवा असामान्य त्यामुळं लगेच हॉस्पिटल जाऊ नका. मला बऱ्याच इंटिग्रेशन काय कळत नव्हतं की आम्हाला सर शिकवायचं तर अंगावर यायचं भांडण करत असं यायचं मोळ पण ते विचारलं तर लय आवडायचं. विचारलं काय वेगळंच बोलायचं. इंटिग्रेशन तर लय आवडतं. मी तुम्हाला सांगते उत्तर मिळून वाई कसं येते काय. ओके तर तुमच्यासारखं म्हणणं झालं इथे काय येते अंडर रूट असं पण म्हणणार ना प्लस 35. ओके तिथे काय आहे dx. इथं पण आपलं काय आहे dx. दोन व्हेरिएबल तो लिहून टाका. आता पुढे एकदम सोपं आहे. इंटिग्रेशनचा याचा संबंध नाही. इंटिग्रेशन फक्त फॉर्म्युला आपला ही सगळं ऍडजस्टमेंट आहे. हे फक्त एकदा डेरिव्हेटिव्ह घेतलं तर शिकणं पुढे सगळं कॅल्क्युलेशन होणार आहे. आपलं पुढे काय आलं तर आपण सेपरेट करून काय होणार आहे बरोबर आहे. आता काय करू आपण थोडं सोडवून घेऊ. सोडवून घेऊ. चला सोडवल्यावर काय आहे इंटिग्रेशन. आता ही 1/2 कॉन्स्टंट आहे. कुलकर्णी 1/2 कॉन्स्टंट आहे. बारीक टाकायचं तेवढं तरी आपलं सोपं सांगायचं आपल्याला. 1/2 काय कॉन्स्टंट आहे. पण त्याच्या अगोदर आपण काय करू छेद वेगळा करू. छेद वेगळा करू. छेद बघा a प्लस b भागिले c असेल तरी आपण पहिल्या काय करतो आपण a अपॉन c आणि काय करतो आपण b अपॉन c. तसं आता आपल्यासाठी काय एवढे एवढे e आहे आणि हे काय आपल्याकडे b आहे आणि खाली दिलेलं काय एवढे c आहे. तसं करून घेऊ आपण. चला सांगा काय येते सांगा बरं. कोण सांगतोय थांबा नवीन सांगतोय. नवीन कोणतं सांग नवीन तुम्ही सांगा बरं. तुम्ही सांगा मला आल्याच काय असेल आमचं पाठीमाला काय करायचं इंटिग्रेशन काय आहे पहिलं 1/2 2x - 12 डिवाइडेड बाय हे अंडर रूट काय असेल अंडर रूट. तुझं काय मेसेंजर आहे खाली चालू बंद करते. ते काय दिसते x² - 12x + 35 इंटू dx. b काय आपला b 1 आहे. काय इंटिग्रेशन 1 डिवाइडेड बाय छेद वेगळा केला. छेद वेगळा केला काय रे छेद x² - 12x + 35 इंटू काय आता x ला सुरू आणला मला माहिती आहे. छेद a डिवाइडेड बाय c आणि b डिवाइडेड बाय c. आता हे वेगळं फक्त केलं. नवीन काय केलेलं आहे सगळं क्लिअर झालं. तुझं मला विचारलं त्याविषयी भाषा येत असेल तिथे लिहिलं तिथे लिहिलं. आता शांतपणे नवीन आहे. आता तुम्हाला थोडंसं इंटिग्रेशन थोडं ऑब्झर्वेशन पाहिजे. ऑब्झर्वेशन तुमच्याकडे फॉर्म्युला काय फॉर्म्युला आहे ह्या हिचं डेरिव्हेटिव्ह खालचं डेरिव्हेटिव्ह काय असतं वर असतं. काल मी तुला फॉर्म्युला विचारलं तरी आणला होता. आज येईल तुला फॉर्म्युला खालच्या डेरिव्हेटिव्ह वर असले काय असतं डेरिव्हेटिव्ह काय असतं हा येत हळूहळू येत असते कुठली गोष्ट. आता बघा तसं इथं होतंय का बघा बरं तसं होतंय का इथं खालच्या डेरिव्हेटिव्ह वर दिसतंय का दिसतंय की. आता कशाबद्दल काय पोट करावं लागेल थांब तू सांग तुझ्या सांगितलं कसं वाटतंय मला. सांग बरं तिथं कशात काय पोट करायचं सांग मला इथं 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 काय कशात काय पोट करणार बरं. थांबा आणखी सोपं करू. थांबा आणखी सोपं करू. गडबड आणखी सोपं करू. आता काय करू माहिती आहे का आता दोन एक्झाम्पल चालणार. एखाद्या एक्झाम्पलची दोन एक्झाम्पल करा. इंटिग्रेशन ही पहिले आहे आणि हे दुसरे. दोन I1 I2 काय झालं ह्याला काय म्हणजे I1 म्हणजे एक एक्झाम्पल I2 म्हणजे दुसरे एक्झाम्पल. हे I1 झालं आणि I2. आता काय करू आपण I1 सोडून घेऊ. I1 सोडून त्याला काय उत्तर मिळेल ती इथं पुट करायचं. I2 सोडवायचं त्याला उत्तर मिळेल तर पुट करायचं मला पाहिजे असेल. आता एक एक सुरू आपण आता पहिल्यांदा काय करू आपण I1 व्यवस्थित सोडवून घेऊ. येईल सोडवलं सगळ्यांना पण तिथं लक्ष द्या आणि इथं सांगा. आता I1 सोडवायचं आपल्याला तर I1 आपण सेपरेट घेऊ. काय दिलं I1 आपल्याला सांगा बरं 1/2 इंटिग्रेशनच्या बाहेर गेली. हे I1 1/2 इंटिग्रेशनच्या कॉन्स्टंटच्या डेरिव्हेटिव्ह सगळ्याच्या बाहेर पडते. मग काय येते 1/2 बाहेर. ही इंटिग्रेशन काय होईल 2x - 12 डिवाइडेड बाय काय अंडर रूट मध्ये x² - 12x + 35. ओके इंटू काय येतं dx. I1 आता इथं आपण थोडंसं ऑब्झर्वेशन केलं तर हिचं डेरिव्हेटिव्ह तुम्हाला वर दिसते. म्हणजे हिचं डेरिव्हेटिव्ह घेतलं की ती काय होते वर दिसते. मग आता अशा वेळेला काय करायचं असतं आपण सबस्टिट्यूशन करतो. तर काय करणार पुट काय पुट करताय x² - 12x + 35 बद्दल टी पुट करा झेड पुट करा काय पुट करा ते करा. हिचं परत काय करतो आपण पुट केल्यानंतर काय होतं
काय होतं हा पुट केलं तर आपण डेरिव्हेटिव्ह घेतो ना लगेच सबस्टिट्यूशन केलं की हा सांगा डेरिव्हेटिव्ह काय लिहायचं 2x मायनस 12 इंटू dx बरोबर dt म्हणजे मी एवढ्या ठिकाणी मी काय लिहू शकतो dt बरोबर आहे 2x मायनस 12 इंटू dx 2x मायनस 12 इंटू dx बद्दल मी काय लिहू शकतो dt म्हणजे वर इथं आता ह्याचा अर्थ काय असतो बघा पुट करणं म्हणजे काय करणं ह्या x व्हेरिएबल मधून पूर्णपणे दुसऱ्या व्हेरिएबल मध्ये जातं आता ह्यामध्ये x राहता कामा नाही मग आता काय येतं बघा I1 बरोबर सांगा चला I1 बरोबर 1/2 इंटिग्रेशन काय करतो एवढ्याबद्दल काय एवढ्याबद्दल dt बरोबर आहे dt डिवाइडेड बाय किंवा अपॉन म्हणा अंडर रूट मध्ये काय फक्त t कारण ह्याच्याबद्दल आपण t पुट केले आता तुम्ही जर बघितलं काय करणार चुकून फक्त dt लिहायची सवय असते डबल dt झाला एक पर्यंत dt चुकतं 100 बार चुकते मी तुम्हाला सांगतो आताच इतर dt लिहिलं एका ठिकाणी फक्त लिहा किंवा सवय लावा फक्त इथं वन लिहून टाका सगळं इथं dt लिहायचं काय अडचण ओके तर 1 अपॉन अंडर रूट t दिले आता ह्यात कुठं दिसतंय का x तुम्हाला राहिलं काय पूर्णपणे आपण x मधून आता कुठे गेलो t मध्ये गेलो x मधून t मध्ये गेलो मग आता अशी इंटिग्रेशन तुम्ही फटाफट सोडवताय किंवा तुम्ही सांगताय कारण तुमची फॉर्म्युला ऑलरेडी पाठ आहे आणि जर नसलं तर काय करायचं असेल याला पाठ नाही केला तरी पण आपल्याला एकच फॉर्म्युला सगळ्यांचा पाठ असतो x रेज टू n चा डेरिव्हेटिव्ह पण पाठ असतो इंटिग्रेशन पण पाठ असतं मग त्यात ते ऍडजस्ट करायचं काय करायचं मग इंटिग्रेशन हे जे आहे ते काय करायचं रूट म्हणजे काय असतं t रेज टू 1/2 वर गेले काय होतं मायनस होतं बरोबर आहे 1/2 वर गेले काय होते इंटिग्रेशन -1/2 इथं dt आता आपलं इंटिग्रेशन तुम्ही पटापट सांगता येईल काय इंटिग्रेशन काय येतं I1 बरोबर आता ह्याचं इंटिग्रेशनचा फॉर्म्युला स्टँडर्ड फॉर्म्युला बघा इथं आपल्याला समजा असं इंटिग्रेशन तुम्हाला x रेज टू n dx इंटिग्रेशन सांगा हे सगळ्यांना येतं आणि एखाद्याला जरी येत नसेल तरी सुद्धा येईल परीक्षेच्या आधी थोडं 2-3 दिवस येते सोपंच असते x रेज टू n आहे dx आहे काय होईल मग x रेज टू n प्लस 1 डिवाइडेड बाय अरे माझं कन्फ्युजन करू नका माझं कन्फ्युजन करू नका डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन मध्ये कन्फ्युजन होणार आहे अजून डिफरन्शियल इक्वेशन यायचं आहे ही इंटिग्रेशन आहे डेरिव्हेटिव्ह आहे हा बघा डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला x रेज टू काय सांगा डेरिव्हेटिव्ह सांगायचं n इंटू x रेज टू n मायनस डेरिव्हेटिव्ह झालं आणि इंटिग्रेशनचा फॉर्म्युला हे आहे हा लाईट लावतो वाटतच कन्फ्युजन होत असेल तर लाईट लावायचं हा तर इकडे बघा हा थोडं शिव शांत सगळ्याला मिळते व्यवस्थित हा इंटिग्रेशन x रेज टू n dx म्हणजे काय x रेज टू n प्लस 1 डिवाइडेड बाय n प्लस 1 आता तू जर इकडे शांतपणे लक्ष दिलं तर तुला हे फॉर्म्युला व्यवस्थित कळणार x रेज टू n चा आणि लक्ष करायचं जसं कुलकर्णीचा काल फॉर्म्युला 1 चा पाठ झाला फायदा लागला का लक्ष दिलं तसं आज तू जरी लक्ष दिलं दोघांनी बसले तुझं लक्ष दिलं तुला एक काय फॉर्म्युला पाठवणार पाठ आहे ना मग दुसरा पाठ होईल लक्ष दिलं प्लस 1 आहे लक्ष दिल्यावर पाठवते मग आता ही फॉर्म्युला इथं वापरवर काय होते बरोबर वापरवर येते काय होईल 1/2 कॉन्स्टंट आहे आता t रेज टू n ची व्हॅल्यू किती येईल n ची व्हॅल्यू मायनस आहे तो जर फॉर्म्युला इथं वापरला तर डायरेक्ट मला सांगितलं काय येतं वापरून बघून सांगा हे राहू थांबा सांगा तुम्ही सांगा बसले 1/2 काय असं आता इंटिग्रेशनचं सिम्बॉल लिहून झालं इंटिग्रेशन घ्या t रेज टू काय t रेज टू n म्हणजे काय आपला 1/2 प्लस 1 डिवाइडेड बाय काय जे वर असतं ते इथे खाली म्हणजे -1/2 1 लिटर मधून अर्धा लिटर गेलं किती आलं अर्धा लिटर म्हणजे किती आलं 1/2 एकातला अर्धा गेला म्हणजे किती राहिला अर्धा म्हणजे काय आलं इथे फायदा तुमचं 1/2 इंटू t रेज टू 1/2 डिवाइडेड बाय 1/2 त्या 1/2 ला 1/2 काय झालं कॅन्सल राहिले काय माझ्या फक्त I1 बरोबर t रेज टू 1/2 पण t ची व्हॅल्यू आपल्याकडे पहिल्यापासून पाठ आहे t ची व्हॅल्यू दिलेली असते आपल्याला काय I1 ची व्हॅल्यू आता इथे काय राहते आपल्याला काय राहते प्लस C1 कारण I1 असल्यामुळे C1 घ्यायचं आणि I2 ला काय करायचं C2 फायनल C1 प्लस C2 काय होईल C1 इथे काय झाले इथं इंटिग्रेशन जिथे घेतलं तिथे इथं प्लस C1 म्हणा हे C1
इथं C1. आता I1 बरोबर टीच व्हॅल्यू पुट करावं. काय टीच व्हॅल्यू? x स्क्वेअर मायनस 12x प्लस 35 रेस टू 1/2 प्लस C1. आता हे तुम्हाला I1 ची व्हॅल्यू आहे. ही I1 ची व्हॅल्यू पुट करणार आपण तिथनं अशी नेली इथं पुट करायची. बरोबर आहे? ही I1 ची व्हॅल्यू इथं पुट करायची. पण त्याच्या अगोदर आपल्याला काय करावं लागेल? I2 ची व्हॅल्यू काढावं लागेल. आता I2 ची व्हॅल्यू काढण्यासाठी एवढंच घ्यायचं बाजूला आणि ते सोडत जायचं. आता या I1 तुम्हाला I1 कळलं. ओके, काय अडचण नसेल तरी I1 क्लिअर झालं. आता आपण काय सांगायचं विचारा कॅमेटामध्ये कॅन्सर स्टेप कळले ते कळले विचार शकता. काय जणांना कळलं नाही तरी शांत बसलं तर काय होईल तुम्हाला परत जास्तच कळणार नाही. जर विचारलं तर काय होतं? कळतं. पण तुम्ही जर नाही विचारलं काय असतं? परत विचारल्यावर कळतं. तुम्ही विचारलं पाहिजे. ओके, हे आता करून टाकतो. I1 कसा काढला तुम्हाला सगळ्यांना मोठे एक्झाम्पल नुसतं नाव आलं, परंतु कन्सेप्ट काय तेच आहे. कन्सेप्ट तोच, पण एका एक्झाम्पल मध्ये दोन एक्झाम्पल मुळे काय होतं तुम्हाला ते वेगवेगळं वाटतं. आता बघा लक्ष द्या. शांतपणे जर लक्ष दिलं इकडं तर काय होत असते तुम्हाला कळल्यासारखं जरी वाटलं तरी घरी जाऊन तुम्हाला आणखी एकदा प्रॅक्टिस केली तर जास्त कळतं. आता बघा I2 काय दिलंय तुम्हाला? I2 काय दिलाय? 1/√ मध्ये काय दिलेलं आहे? x स्क्वेअर मायनस 12x प्लस 35. ही अशी एक्झाम्पल परीक्षेत वेगळं येऊ शकते. एक वेगळं एक्झाम्पल आहे. आता या अशा टाईप मधले एक्झाम्पल कशी सोडवायचे? तर इथं अशा टाईप मधले एक्झाम्पल सोडण्यासाठी आपण काय करतोय? फॉर्मॅट आहे एक. काय फॉर्मॅट आहे? सोडले एक्झाम्पल सोडलेत आपण 1/√ मध्ये x स्क्वेअर मायनस 12x प्लस 35. तर इथं आपण काय करतो? थोड्या ऍडजस्टमेंट करतो. काय ऍडजस्टमेंट करतो सांगा बरं? ऍडजस्टमेंट काय करतो इथं? तर कोएफिशियंटचा फॉर्म्युला आपल्याला थोडासा ऍडजस्टमेंट करावा लागेल जेणेकरून आपल्याला काय यायला पाहिजे? a प्लस b चा स्क्वेअर किंवा a मायनस b चा स्क्वेअर इथं फॉर्म्युला ऍडजस्ट व्हायला पाहिजे. तिथला आपला पेन बंद पडला. ओके, दिसतंय आता बघा. बसत जाय शांत बसले सगळ्यांना कळत. आता बघा पेन चालतो आता मस्त इथे. आता इथं I2 आता काय करण्याला प्रश्न पडला असतो? गणित संपतं कधी किंवा डेरिव्हेटिव्ह थांबवायचं कधी? तर ते डेरिव्हेटिव्हचं सिम्बॉल निघून जातं इंटिग्रेशन प्लस C1. फायदा इकडे तुम्हाला त्यामध्ये ही असली PS दिसत नाही. असं इंटिग्रेशन दिसत नाही तेव्हा संपलं म्हणायचं. दुसऱ्याला बघून तसं कळलं पाहिजे आपल्याला इंटिग्रेशन. तर dx आहे बरोबर का? हे dx आणि C1 तुम्ही घ्यायला विसरू नका. त्याला एक मार्क आहे. तुम्ही फायनल आन्सरमध्ये इंटिग्रेशन इक्वल टू 2x काय फंक्शन आलं तुम्ही तर C1 किंवा C2 केलं तर एक मार्क जाऊ शकतो. वर्ष झाली तर जाऊ शकतो. आता बघा I2 इक्वल टू काय? आता इथं खरा महत्वाचा प्रश्न आहे. अशा टाईप मधले एक्झाम्पल पहिले 1/√ मध्ये काय दिलंय तुम्हाला? x स्क्वेअर मायनस 12x प्लस 35 दिलेलं आहे. तर 35 ची आपल्याला अशी फोड करायची. कशी? तर ती करता येत नाही म्हणून आपण अशी कोएफिशियंट. तर कोएफिशियंटचं काय फॉर्म्युला कोण सांगतोय? कोएफिशियंट फॉर्म्युला सांगतोय बोलतोय. काय सांग काय होते? काय त्याचं लक्ष असणाऱ्या मात्र लक्ष देणं सोडून तुझ्या लक्ष द्यायची वेळ आली. आता काय दिले बघा मी सांगतो. पण काय प्लस म्हणाल? प्लस काय मायनस? काय प्लस करायचं काय मायनस करायचं? काय प्लस करायचं काय मायनस? काय कोएफिशियंट त्याला काय करायचं असतो? स्क्वेअर. हे कशासाठी? ऍडजस्टमेंट करण्यासाठी. कोएफिशियंटचं मधलंच काय आणलंय? तर मग काय केलं? प्लस मध्ये x स्क्वेअर मायनस 8x प्लस 12 होतं. या 12 मध्ये परत सांगितलं की राग येतो परत तुम्ही लक्षात ठेवा. 12 जे आहे ह्याची फोड मी कशी केली? 16 बरोबर आहे? 16 ही अशी फोड करणं किंवा असं डिवाइड करणं आठवत नाही. मी काय ऍड करायचं काय मायनस करायचं ह्याच्यामुळे आठवत. हे आपल्याला काय म्हणते? काढून देते आपल्याला. एकदा हे ऍड कर एकदा हे मायनस करून तुझं उत्तर येऊन जाईल. मी काम करते फॉर्म्युल्यात काम काय असतं? मशनीसारखं मटेरियल टाकलं की काय असेल ते तयार होऊन मारायचं. हे टाकलं की तुम्हाला ते उत्तर मिळते.
तर ते काय ऍड करायचं काय ऍड नाही करायचं ते सांगतंय आपल्याला. मग याचं काम असतं म्हणून ते फॉर्म्युला टाकल्यावर मिळतंय. तर 1/2 आहे त्याला कंस आहे ते विसरायचं नाही. तर कोएफिशियंट काय एक्सचा कोएफिशियंट सांगा बरं काय आर एक्सचा कोएफिशियंट मी या ठिकाणी विचारतो. एक्सचा कोएफिशियंट 12 म्हणून सहज चालत नाही, -12 म्हणावं लागेल. तर इथे काय येते मायनस स्क्वेअरचा याचं काय येते स्क्वेअर. सर म्हणणार जरी पाडलं तर प्लस परत प्लस घेऊन आहे शेवट. हा तर तुम्ही पुढची स्टेप सांगता मला कळतंय तुम्हाला कळतंय. हा 1/2 काय येते 1/2. 1/2 काय आलं 1/4. 12 काय झालं 144. पटकन बार काय सांगायला मला. 144 चे 4 भाग करायचे. 144 चे 2 तुकडे केले काय झालं 50 अधिक 22. बरोबर आहे का. मी किती झाले 72 निम करून टाका उत्तर मिळेल तुम्हाला. तेवढं तरी यायला पाहिजे. 36 4 1 4 4 36 ओके. असं माझ्या पाठ पाहिजे ती डायरेक्ट यायला पाहिजे. तुम्हाला हे काय मिळालं 36 मिळालं. ओके तर ते असं इथं आली तुम्हाला काय लागेल. तर काय करायचं बघा I2 इक्वल टू इंटिग्रेशन कुलकर्णी. हा तू हुशार आहेस तसं हुशार जाईल तेवढं प्लस नाही करत 1 इंटिग्रेशन. आता शांत पण लक्ष द्या. एक्स स्क्वेअर दिले तर एक्स स्क्वेअर मध्ये काय हालचाल न करता काय करायचं एक्स स्क्वेअर मायनस काय असं 12x प्लस. आता एक कोएफिशियंट आपल्याला काय सांगितलंय की 36 एकदा ऍड करा आणि एकदा मायनस करा, अधिक करा वजा करा. म्हणजे काय केलं 36 एकदा मिसळलं आणि एकदा वजा केलं काय फरक पडला नाही. इथलं काय पहिलं हा 35 पण इथं पुढे लिहून टाकायचं. बरोबर आहे. म्हणजे यात काय फरकच केलं नाही. फक्त आपण काय केलं इथं एक्स स्क्वेअर आहे 12 आहे 35 सुद्धा आहे. एक्स स्क्वेअर 12 35 सुद्धा आहे. फक्त काय केलंय हे मध्ये ऍडजस्टमेंट 36 मध्ये 36 केलं 0 येईल. ही आहे ऍडजस्टमेंट, ही आहे ऍडजस्टमेंट आणि ते आपण या कोएफिशियंटच्या फॉर्म्युला केलं. आता आपल्याला सोपं पडतं. काय सोपं पडतंय तर ह्याचं आपल्याला a प्लस a मायनस b च्या फॉर्मॅटमध्ये घेता येतं. आता मी ह्याच्या डायरेक्ट काय लिहू शकतो I2 इक्वल टू इंटिग्रेशन 1 काय लिहू शकतो मी x मायनस 6 चा स्क्वेअर. आता ही प्रॅक्टिस करून येतं असं नुसतं बघून येत नाही. एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर झाला a मायनस b चा फॉर्म्युला a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर. तर इथं एक्स स्क्वेअर मायनस इथं 12 कसं आलं 6x आणि त्याची दुप्पट म्हणजे a आहे ही काय b 2ab बरोबर आहे का. म्हणजे 6a आणि काय झालं 12x झालं. परत 7 वर काय आला 36 म्हणजे ह्याचं सोल्युशन इथं आहे. ह्याचा विषय मिटला. ह्याचा गेला मी लिहितो याचा गेला इथे लिहू व्हेरी बसा. मग आता इथं 35 आणि 36 कॅल्क्युलेशन करून सांगा. वजा 36 अधिक 35 काय असतं तुम्ही पहिली गोष्ट सोडवलेलं आहे मायनस 1 मायनस 1 आहे. मी इथं 1 लिहिलं मला वाटतं 1 चा स्क्वेअर करावा तर आपण 1 चा स्क्वेअर करून सुद्धा लिहू शकतोय. तर 1 चा स्क्वेअर केल्यावर काय होईल याला फॉर्म्युला आठवतो पर्यंत त्याचा फॉर्म्युला सांगा काय येते पटकन सांगा फॉर्म्युला. काय झालं बरं कलर आहे काय तुम्हाला आयडेंटिफाय कराय ना बरं. पण तुम्हाला मी बघून फॉर्म्युला विचारलं बघून सांगा सगळ्यांना सांगा जोरात मोठं ओढून. तर काय फॉर्म्युला त्याचा एक करून टाकून तर याचा फॉर्म्युला आधी सांगा मला. ए फॉर्म्युला काय याचा 1/√मध्ये चांगल्या कामामध्ये बोलायचं. हा तिथे काय केले एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर याचा स्टँडर्ड फॉर्म्युला. स्टँडर्ड फॉर्म्युला काय स्टँडर्ड फॉर्म्युला नक्की ना पाठ करा. काय आहे फॉर्म्युला हा लॉग. एक लक्षात ठेवा ज्या वेळेला रूट येते का ज्या वेळेला रूट येते त्यावेळेला 1/2a येत नाही. हे तर लक्षात ठेवा. ज्या वेळेला डिनॉमिनेटरला रूट येतं त्यावेळेला 1/2a येत नाही. रूट नसतं त्यावेळेला प्रत्येक फॉर्म्युला 1/2a फक्त त्याचा सोडलं तर. ओके तर काय येतं मग लॉग ऑफ इन ब्रॅकेट मध्ये एक्स प्लस कितला कंस आहे अंडर काय असतं इन रूट मध्ये काय एक्स स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर ही फॉर्म्युला तुमचा प्लस ते आलं ना. आता येतं बघा
काय करताय सांगा बरं येऊन नाही जाते मला समजत नाही काय येते I2 इक्वल टू काय आला सांगा की लॉग ऑफ इथे x काय आहे x काय आहे x मायनस 6 आहे म्हणजे इथे x मायनस 6 प्लस लॉग ऑफ हे अंडर मध्ये काय असेल x मायनस 6 चा स्क्वेअर मायनस 1 चा स्क्वेअर प्लस ओके एक्झाम्पल कळलं सगळ्यांना